श्री स्वामी समर्थ. सर्व भावी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण बालसंस्कारमधील मुलांनी काढलेले स्वामींचे चित्र बघणार आहोत. मी जे एक छोटासा बालसंस्कारचा वर्ग चालू केला तर त्यावेळेस हे चित्र मला भेट दिलं गेलं होतं श्री स्वामी समर्थ महाराजांचं. तर मग मी त्याला आपल्या भिंतीला चिटकवले आठवण म्हणून, आणि ते ह्याच ठिकाणी बालसंस्कार घेते. हे स्वराजने काढलेलं आहे. छोटासा प्रयत्न केला स्वराजने काढायचा. हे वरदने काढलेलं. खूप छान छान असे बालसंस्कारमधील मुलांनी चित्र काढून आणले होते. मी त्यांना सांगितलंही नव्हतं, मनानेच त्यांनी काढून आणली होती ही पेंटिंग. त्यांची कलाही ह्या बालसंस्काराच्या माध्यमातून कलाही सादर होती त्यांची. कुणी कुणी भाषण करतंय, गायन करतात. अशा प्रकारे छोटे छोटे, आणि कॉम्पिटिशन पण होतं त्यांच्यातमध्ये की कुणाला किती छान येतं. मग ते त्या यांनी छान करतात, अभ्यासही छान करतात, कुठलंही काम करताना व्यवस्थित करतात की आपल्यालाही छान आलं पाहिजे दुसऱ्यांचं बघितल्यानंतर. अशा प्रकारे छान छान फोटो काढलेले आहे बालसंस्कारमधील मुलांनी. ते आठवण म्हणून मी असे भिंतीला लावून ठेवलेले. खूप छान असे प्रसन्न वाटतं स्वामींकडे बघितल्यानंतर. ही वही बालसंस्कारच्या मुलांनीही लिहायला चालू केलेलं आहे. ही माझी स्वतःची पर्सनल वही एक भरलेली आहे. ही दुसरी स्वामींचा जप लिहिलेला आहे, श्री स्वामी समर्थ स्वामी जप त्यामध्ये लिहिलेलं आहे. ही सिलाई मशीन आहे जी मी छोटे मोठे कामही करते, ड्रेसही शिवते, आणि त्याचबरोबर हे ड्रायर वगैरे. आत्ताच सकाळीचे हेअरकट झाला, म्हणजे पार्लरचंही काम करते मी, होम सर्व्हिसही देते आणि घरी पण येतात ते. हे व्यापारवृद्धी यंत्रामुळे सगळं काही प्रभाव होतो आहे. व्यापारवृद्धी यंत्र जिथे आहे तिथेच मी मशीन ठेवलेली आहे, आणि तिथेच माझी पार्लरच्या वस्तूही एक दोन ठेवत असते. कारण की आजूबाजूला 4-5 पार्लर असूनही, दुकानं असूनही ते घरी येतात. दुसऱ्या पायरीवर, दुसऱ्या मजल्यावर आहे मी, तिथे चालत येतात. म्हणजे ह्या व्यापारवृद्धी यंत्राचा प्रभाव आहे हा. अशा प्रकारे स्वराजला आज सुट्टी आहे, म्हणजे त्यात बरं नव्हतं वाटत, तर तो घरी थांबला. धुमावती तीर्थ वगैरे घेतले त्याचं नाव घेऊन धुमावती तीर्थ तयार केले. मी मागं तुम्हाला सांगितलं होतं ना तीर्थ कसं तयार करायचं. जर पूर्ण परिवारासाठी करायचं असेल तयार तर सकल कुटुंबस्य म्हणायचं आहे. तसं हा एकटा आजारी असल्यामुळे याला ममच्या जागेवर स्वराज म्हणलं गेलं, आणि देवतस्याच्या जागेवर स्वराज्यस्य षष्ठी लावून तीर्थ तयार केलं गेलं. ते तीर्थ पिल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटलं, आणि आता तो दादाची सायकल खेळतो. त्याच्या दादाला बड्डेला आणलेली, मोठा मुलगा वरद, त्याच्या बड्डेला आणलेली सायकल तो खेळतो आहे आता. दाखव रे चालून. आम्ही रेंटच्याच रूममध्ये राहतो आहे सध्या. जागा वगैरे घेतलेली आहे, पण स्वामींची जेव्हा कृपा होईल त्यावेळेस घर बांधण्यात येईल. खूप स्वप्न आहे घरासाठी. घर कधी होईल म्हणून खूप वाटते, पण स्वामी जेव्हा करतील तेव्हा, स्वामींची इच्छा असेल त्यावेळेसच स्वतःचं एक घर राहील. आणि स्वप्न आहे की स्वतःच्या घरात एक मोठं असे स्वामींचा फोटो आणायचा आहे, केंद्रात जसा आहे तसा. छान. इकडे आहे गॅलरी. गॅलरीमध्ये तुळस लावलेली गेली आहे. हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम होता त्यावेळेस मी सर्वांना असे रोपच दिले, म्हणजे वापरही झाला पाहिजे असा माझा विचार होता. तर हे असे गुलाबाचे रोप दिलेले, उरलेली गुलाबाची फुले इथे लावून टाकलेली रोपं, आणि तुळशीची रोप जास्त करून सर्वांनी आवडीने घेतलेली आहे. की आमच्या घरी तुळस नव्हतीच. खूप छान तुळस दिल्याला खूप सौभाग्याचं प्रतीक असतं. तुम्ही खूप छान आयडिया लावली असं म्हणत होते हळदी कुंकवाला, कारण सगळे बाकीचे प्लास्टिकचे वस्तू, स्टीलचे वस्तू देत होते. पण मी मला असं काहीतरी बदलून दिलं पाहिजे. मागच्या संक्रांतीला गुळ दिलता, म्हणजे ते पण गुळाचे ढेप पण देणं खूपच छान असतं. आणि ह्या संक्रांतीच्या वेळेस मी हे फुलं आणि उरलेली जी आहेत
म्हणजे 40-50 आणली होती, उरलेली इथे लावून टाकली कुंडीमध्ये. तर रोज एक फूल येतं छानसं असं, त्याला स्वामींच्या सेवेसाठी वापर पण होऊन जातो आहे त्याचा. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे ही छोटीशी माहिती दिली. पुन्हा भेटूया नवीन अनुभव घेऊन, माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.